तर आज तुला कसं वाटतंय? इमर्जन्सी सिच्युएशनमध्ये ॲम्ब्युलन्सला बोलवावं लागलं आणि हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हावं लागलं. ते म्हटले किडनीचा प्रॉब्लेम आहे आणि मग मोठ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. दिवाळीच्या तोंडावर अशा सगळ्या गोष्टी झाल्या. तर वाईट वाटलं थोडंसं. त्या क्षणी मला खूप व्हॉमिटिंग्स झाल्या. मी लिटरली फ्लोअर खराब केला. त्यांची मशीन्स होत्या त्या तिथल्या त्या खराब झाल्या. इव्हन माझे शूज घालून द्यायला एक नर्स पटकन आली. म्हणजे पैसे न भरता हॉस्पिटलमधून सुट्टी घेऊन जाऊ शकता. ही खूप मोठी गोष्ट आहे. नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? मजेत आहात ना? स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या YouTube चॅनलवर. तर बरेच दिवस झाले व्लॉग अपलोड करू नाही शकली आणि बऱ्याच लोकांचे कमेंट्स आणि Instagramवर सतत मेसेज होते, की काय झालं 3-4 दिवस व्लॉग अपलोड नाही किंवा कम्युनिटी पोस्टवर पण काहीच अपडेट नाही, की काय झालं? का बरं व्लॉग अपलोड करत नाही आहे? तर नेमकं थोडा एक प्रॉब्लेम झाला होता आणि इमर्जन्सी सिच्युएशनमध्ये ॲम्ब्युलन्सला बोलवावं लागलं आणि हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हावं लागलं. तर काही दिवसांपूर्वी म्हणजे शनिवारी तुम्हाला माहिती आहे आपण बाहेर गेलो होतो कोलणला आणि डोसा खाल्ला होता. त्यानंतर रविवारपासूनच मला थोडंसं बरं नव्हतं वाटत. जसं वेदर चेंज होते तर कणकण वाटतं, असं नॉर्मल थोडंसं असं वाटत होतं. पण नंतर मग 2-3 दिवसानंतर असं झालं, की मला खूप जास्ती अस्वस्थ व्हायला लागलं आणि मग आम्ही डॉक्टरांना फोन केला रात्री 10-10:30 वाजता. तर त्यांनी मग ॲम्ब्युलन्स पाठवली आणि मला ॲम्ब्युलन्समध्ये बसवून तिथे नेलं आणि इथले डॉक्टर काय माहिती वेगळंच निदान लावतात. ते म्हटले किडनीचा प्रॉब्लेम आहे आणि मग मोठ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. सगळं चेकअप झालं. तर किडनी वगैरेचा काहीच प्रॉब्लेम नव्हता. सगळं नॉर्मल होतं. पण नंतर मग ते म्हटले, की "नाही, आम्हाला चेक करावं लागेल. तुम्हाला ॲडमिट व्हावं लागेल इथे." मी म्हटलं, "मी ॲडमिट नाही होणार." ते म्हटले, "नाही, नाही, तुम्हाला ॲडमिट व्हावंच लागेल." मग त्यांनी जे काही निडल वगैरे टाकायची होती याच्यामध्ये, वेन्समध्ये ते निडल वगैरे लावली. अ, सगळं ब्लड टेस्ट वगैरे केल्या आणि त्या क्षणी मला खूप माझं स्टमक इन्फेक्ट होतं, फूड इन्फेक्शन झालं होतं. त्याच्यामुळे व्हॉमिटिंग्स वगैरे सगळ्या झाल्या आणि मग वॉर्डमध्ये मला जसं ॲडमिट केलं, त्या क्षणी मी थोडी नॉर्मल होती. कारण रजत होता माझ्यासोबत. त्यावेळेस मी थोडी ओके होती. मी इव्हन रूमचं पण शूट केलं, की रूममध्ये काय-काय गोष्टी असतात. बेड कसा असतो, कबर्ड असते, वॉशरूम असतं बाबा किंवा इथे नर्सला कसं बोलावं लागतं. सगळ्या गोष्टी मी शूट केल्या असं दाखवायसाठी आणि असं मी व्हिडिओ रेकॉर्डिंग वगैरे करत होती आणि जसं रजत गेला 2 वाजता रात्री त्यानंतर मला हे हो. अच्छा. लॉकर पण असतं. शूज ठेवायचं बघ खाली वेगळं आहे. लॉकर पण असतात तिथे. डायरी पण आहे. तुला डायरी लिहायची असेल तर. लॉकर पण आहे. क्या? काहीच नाही. तर अशी आहे आपली रूम. अरे टीव्ही पण आहे. बघ कुठे छतावर टीव्ही लावला त्यांनी. सो इथे हिला लागला आहे आता सलाईन आणि त्यामध्ये त्यांनी एक पेनकिलर दिला आहे जे हे वाला आहे आणि हे वाला ॲक्च्युली वॉमिटिंग होत आहे त्यासाठी आहे आणि त्याच्या मागे जे आहे ते नॉर्मल आपण म्हणतो ग्लुकोज वॉटर सलाईन, ते नॉर्मल पाणी आहे सो दॅट बॉडी हायड्रेटेड राहिली पाहिजे म्हणून. तर आता यांनी म्हटलं आहे की तू इथे आराम कर. मला म्हटलं की 5 मिनटं बस आणि मग तू घरी जा आणि उद्या सकाळी 8 वाजता येऊ शकतो तू. आणि आता वाजले आहेत, याच्यावर होतं ना टायमिंग 1:46 राईट. 1:45 झाले आहेत आता. पेनकिलरचं झालं. कुठलं पण एक संपलं हे बटन तर आवाज दे दाबून म्हणून. हां, ते हे आपल्या इथे जसं असतं नॉर्मल तसंच आहे. यांनी ते येतात आणि हे बेडसाठी आहे खाली वर करायला. तर त्याच्यातलं कुठलं औषध संपलं की मग हिला कॉल करायचा आहे तर. आणि माझ्या शेजारच्या बेडवर ॲक्चुअली सगळं पांघरून झाकलेलं होतं आणि त्यावर प्लास्टिक लावलेलं होतं. तर शेजारच्या बेडवर असं वाटत होतं की डेड बॉडी आहे. रात्रभर मला खूप जास्ती त्या फूड इन्फेक्शनचा पण त्रास खूप झाला. सकाळी मी खूप जास्ती वीक होऊन गेली होती कारण पोटात काहीच नव्हतं. मग सलाईन, पेनकिलर या सगळ्या गोष्टी लावून त्यांनी मला 2 दिवस, 3 दिवस तिथे तसंच ठेवलं. आणि जर जर्मन हॉस्पिटलमधला तुम्हाला एक्सपिरियन्स शेअर करायचा झाला थोडक्यात, तर खाण्यापिण्याचं जर सांगायचं झालं तर आपल्याकडे जसं खाणं-पिणं मिळतं तसं नाही मिळत. हां, ब्रेकफास्ट, लंच, डिनर सगळंच येत होतं. अगदी रूममध्ये येत होतं. पण जसं की सांगितलं मी तुम्हाला, की माझं फूड इन्फेक्शन होतं, व्हॉमिटिंग्ज होत होत्या खूप जास्ती. तर माझ्या वॉर्डमध्ये येताना पण माझ्या शेजारी कोणालाच ठेवलं नाही पेशंटला आणि मलाही स्ट्रिक्टली सांगितलं, की "तू रूमच्या बाहेर नाही जायचं." आणि जो कोणी आतमध्ये येईल, जसं जेवण आणून द्यायला एक नर्स येत होती, डॉक्टर येत होते काही ब्लड टेस्ट वगैरे करायला. ते सगळेच्या सगळे बाहेर एक मोठा ॲप्रॉनचा किटचा एक
बॉक्स ठेवला होता, त्यामध्ये ॲप्रॉन असतं, मास्क, हँड ग्लोव्ज असतात. तर तेच घालून एंटर करायचं होतं. त्याच्यामुळे रजत पण जितके वेळा येत होता त्या तितके वेळा ते ॲप्रॉन घालावं लागत होतं आणि काम झालं की मग ते फाडून परत त्या डस्टबिनमध्ये टाकायचं. तर 3 दिवस तिथेच होती मी आणि त्याच्यामुळे मग वीकनेस पण होती, रिकव्हर व्हायला वेळ लागलं आणि ऑफकोर्स स्टमक इन्फेक्ट झालं तर तुम्हालाही माहिती आहे. जसं लूज मोशन कोणाला होत असेल तर गळून जातं, मीटिंग्स होतात तर बॉडी पूर्ण एक्झॉस्ट होऊन जाते. त्याच्यामुळे मग मी व्हिडिओ शूट नाही करू शकली, एडिट नाही करू शकली. सुट्टी झाल्यानंतरही मी 2 दिवस कंप्लीट रेस्ट घेतला कारण खूप गरजेचा होता आणि आताही माझं सगळं खाणं-पिणं जे आहे नॉर्मल वरण-भात आहे, बिना तिखटाचं, खिचडी असंच खाणं सुरू आहे. तर म्हणून त्याच्यामुळे आणि ऐन असं झालं की दिवाळीच्या तोंडावर अशा सगळ्या गोष्टी झाल्या. तर वाईट वाटलं थोडंसं. एकतर घरचे वगैरे इथे नसतात त्याच्यामुळे आणखीच एकटं वाटतं. आणि जसं की सांगितलं की ज्या दिवशीच मला ॲडमिट केलं त्याच दिवशी रजतला 2 वाजता म्हटले की आता तुला जावं लागेल घरी. तर तिथे कोणाला थांबू पण देत नाही. आपल्यालाच एकट्याला राहावं लागतं. तर मला आठवते 3:30-4 वाजले होते. घरच्यांनाही माहिती नव्हतं मला ॲडमिट केलं म्हणून. तर मी बस पाहत होती की कधी वेळ होतो आणि घरी 3.5 तासाचा डिफरन्स आहे. तर घरी फोन करून सांगते आणि मग घरच्यांशी बोलते. थोडा एकटेपणा मला वेगळा दूर होईल. मग घरी फोन केला. घरी 6:30-7 वाजले होते ऑलमोस्ट आणि मग घरच्यांशी थोडा वेळ बोलली. वॉशरूमला जायचं होतं, सलाईन वगैरे सगळे लागलेले होते. ते सगळं घेऊन सगळ्या गोष्टी कराव्या लागल्या. तर एकंदरीत असं झालं की इंडियामध्ये कोणी ना कोणी सोबत असतं आपल्या रूममध्ये. पण इथे तसं नाही आहे. इथे अलाउडच करत नाही. शेवटी सकाळी रजत आला आणि सकाळी जेव्हा आला तो बाकी मी जेवढे मला ब्रेकफास्ट, लंच, डिनर दिलं तेही मी काही खाऊ शकले नाही कारण जातच नव्हतं माझ्याकडनं. तर ते सगळं रजतनीच संपवलं. तर या सगळ्या सीरियस सिच्युएशनला थोडंसं न्यूट्रलाइज करायसाठी, नॉर्मल करायसाठी आम्ही अ, दोघंही खूप स्ट्रॉंगली राहिलो, की नाही इथे आपण जर घाबरलो किंवा पॅनिक सिच्युएशनमध्ये गेलो तर घरचे अगोदर घाबरून जातील. मग कोणाला काहीही सांगितलं नाही. आता सुट्टी झाल्यानंतर सगळ्यांना कळलं, इथे मैत्रिणींना वगैरे तर त्या पण खूप रागवल्या, की आम्हाला का नाही सांगितलं, आम्ही आलो असतो. पण प्रश्न असा आहे, की इथे भेटू पण देत नाही. म्हणजे व्हिजिटिंग अवर्स पण 12 ते 4चाच आहे आणि त्याच्यातही मग मला इन्फेक्शन होतं त्याच्यामुळे आणखी स्ट्रिक्ट होतं, की कोणी जायचं नाही. कारण माझ्यामुळे अजून कोणाला त्रास नको व्हायला म्हणून. कारण रिपोर्ट्स यायचे होते आणि रिपोर्ट्स आले, की तुझ्या ब्लडमध्ये इन्फ्लेमेशन आहे. मग परत त्यांनी दुसऱ्या दिवशी चेकअपसाठी नेलं, ब्लड टेस्ट केली. तर मग दुसरं टेस्ट वगैरे एकदम नॉर्मल आले. दुसऱ्या दिवशी रिपोर्ट जसे नॉर्मल आले, तिसऱ्या दिवसापासून जरा नर्स वगैरे विदाऊट ॲप्रॉन वगैरे येत होत्या, विदाऊट पीपीई किट येत होत्या आतमध्ये. तर जरा बरं वाटत होतं, की हां ठीक आहे. मला विचार आला, की आता मला फूड इन्फेक्शन झालं तर असे वागत आहे. तर हे लोकं कोरोनाच्या वेळेस कसे वागत असतील ना लोकांसोबत म्हणजे पेशंट सोबत वगैरे. तर याच्यावरून तो एक निदान लावू शकते. आणि ओव्हरऑल तुम्हाला जर जर्मन हॉस्पिटलचं सांगायचं झालं, जस्ट एक अनुभव शेअर करायचा आहे माझा. कारण मी जे अनुभवलेलं आहे, ते तुम्हाला ऐकायला काहीतरी नवीन वाटेल आणि जर कोणी इथे येत असेल, तर त्यांनाही थोडीशी मदत होईल. तर खरंच डॉक्टर वगैरे छान असतात. आपल्याकडल्यासारखे एवढे हुशार कारण त्यांना आपल्याकडल्यासारखे एवढे हुशार नसतात कारण त्यांना इतका अनुभव नसतो. पण मदत करतात. म्हणजे मी लिटरली ज्या दिवशी ॲडमिट झाली त्याच दिवशी माझं ब्लड टेस्ट सुरू होतं आणि ब्लड जसं घेतलं त्या क्षणी मला खूप व्हॉमिटिंग्स झाल्या. मी लिटरली फ्लोअर खराब केला. त्यांची मशीन्स होत्या त्या तिथल्या त्या खराब झाल्या. रजतनी सॉरी म्हटलं कारण मी त्या सिच्युएशनमध्येच नव्हती, की मी काही बोलू शकेल. पण त्यांनी पण इट्स ओके आणि ते एकदम नॉर्मली घेते त्या सगळ्या गोष्टींना. मोठे डॉक्टर ज्या आल्या त्यांनी पटकन अजून मला एक टब दिला छोटासा ज्याच्यामध्ये आणखी व्हॉमिटिंग्स वगैरे करता येईल. तर ओव्हरऑल खूप असं नॉर्मली बिहेव केलं. कोणी काहीही नाही केलं. इव्हन माझे शूज घालून द्यायला एक नर्स पटकन आली आणि तिने शूज घालून द्यायला मला शूज आणून दिले. तिकडे ठेवले होते माझे. तर ते एकदम नॉर्मली वागले. त्यानंतर जेवणाचं जसं मी तुम्हाला सांगितलं आपल्याकडल्यासारखं अजिबात मिळत नाही आणि इथे आम्ही ॲक्चुअली व्हेज त्यांना सांगितलं होतं. कारण पहिल्या दिवशी तर मी काही खाल्लंच नाही. तिसऱ्या दिवशी मी म्हटलं, की बाबा काहीतरी जे काही देतात त्यात व्हेज द्या. तर अगेन त्यांनी नॉन-व्हेजच दिलं. मग शेवटी जी पॅन्ट्री असते कॉमन पॅन्ट्री, तिथनं जाऊन रजतनी थोडंफार आणलं. तर आज तुला कसं वाटतंय आज छान वाटतं. आणि हे पॅन्ट्रीतलं खाऊन? हे छान आहे प्युरे. पण हा जो सॉस तू म्हटलं तिखट, 0% तिखट आहे. नाही पण ती म्हटली स्पायसी आहे. छान आहे पण. हा पास्ता आहे का? पास्ताच आहे हा. वाटत तर पास्ताच आहे. बेसनाच्या वड्या. काहीच तिखट नसतं त्याच्यामध्ये.
तर जे काही माझ्या बॅगमध्ये ब्लॅक पेपर होतं ऍक्च्युली, ते ब्लॅक पेपर टाकून मी थोडंसं खाल्लं. खूप खाल्लं जात नव्हतं कारण पोट ऑलरेडी पूर्ण रिकामं झालं होतं. तर ते एक आहे. जेवण थोडं कमीच करा, हलकं करा बघू. हो, हलकं हलकंच करते. मस्त जेवण आलं. जेवण पा करू का कुठं करू का ओपन? पांढरी ब्रेड, मोबाईलचा आवाज. एक पांढरी ब्रेड, एक काळी ब्रेड आणि 3 प्रकारचे बटर. झालं. ते तेही नाही खात. ते विचारायला आली म्हणे रात्री जेवणात काय घ्या, तर रुपल मला विचारते तू काय खाशील म्हणते. बाहेर पण आणि महत्वाची गोष्ट सांगायची झाली तर आपल्याकडे जसं हॉस्पिटलला जायचं म्हटलं की अगोदर इन्शुरन्स असणं गरजेचं आहे. इथे तर इन्शुरन्स कंपल्सरी आहे. पण आपल्याकडे जसं इन्शुरन्स नसलं तर माणसाला पहिलं टेन्शन येते की बापरे, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं म्हणजे आता पैसे भरावे लागतील खूप आणि त्याच्याशिवाय काम होत नाही. पण इथे तसं नाही आहे. इन्शुरन्स असल्यामुळे ऍक्च्युली थोडंसं माणूस खूप रिलॅक्स असतं. तुम्हाला कुठेही जाऊन काही पैसे भरायची गरज पडत नाही. इव्हन मला डिस्चार्ज झाला तर डिस्चार्ज ऍक्च्युली रात्री झाला. ज्या दिवशी सुट्टी झाली त्या दिवशी मला 8-8:30 वाजता सुट्टी झाली. त्यामुळे तिथलं जे ऑफिस होतं पैसे भरण्याचं ते बंद होतं. तर मी तिथल्या इन्फॉर्मेशन डेस्कला विचारलं की मला पैसे भरायचे आहेत. तर ते म्हटले की आता तर ते बंद झालेलं आहे. तुम्ही सोमवारी मंगळवारी येऊन कधीतरी भरा, काही प्रॉब्लेम नाही. तर पर डे मला €10 पडले. ₹850-900 एका दिवसाचे. पण तेही न भरता मला सुट्टी दिली. म्हणजे पैसे न भरता हॉस्पिटलमधून सुट्टी घेऊन जाऊ शकता. ही एक खूप मोठी गोष्ट आहे. आपल्याकडे तसं नाही होत. पैसे भरल्याशिवाय तर तुम्हाला निघू पण देणार नाही हॉस्पिटलच्या बाहेर. पण आहे काही काही गोष्टी चांगल्या आहेत, काही गोष्टी वाईट आहे. एक फक्त शेअर करावंसं वाटत आहे, की तिसऱ्या दिवशी मला जेव्हा चांगलं वाटलं आणि मी स्वतःहून उठून बसली आणि मला भूक लागली होती ऍक्च्युली. तेव्हा तेव्हा असं वाटत होतं, तेव्हा मग मी उठली आणि तिथे माझा ब्रेकफास्ट आलेला होता 8-8:30 वाजता. तर मी म्हटलं चल थोडंसं काही तिथे कॉफी वगैरे होती, तर कॉफी आणि एक टोस्ट खाते. तर मी ते कॉफी आणि टोस्ट खायसाठी म्हणून उठली. तिथे जाऊन चेअरवर शांतपणे बसली. छान बाहेरचा व्ह्यू वगैरे बघितला कसा आहे, काय आहे आणि त्या क्षणी असं वाटलं, की माझ्या हाताला सलाईन लागलेली होती आणि त्या क्षणी असं वाटलं, की कोणीतरी आपल्या समोर पाहिजे होतं जे मला देईल असं. तर इथे असं आहे, कोणी देत नाही, कोणी आपल्यासोबत थांबू शकत नाही. ते एक वाटतं, की घरचे जसं पटकन आपल्या हातात आणून देतात सगळ्या गोष्टी. बट बाकी ओव्हरऑल 8च्या नंतर जसं रजत येत होतं त्याच्यामुळे तो एक सपोर्ट होता मला. अ, सुट्टी झाली, आराम केला. आता मी ओके आहे. मी जरी धष्टपुष्ट दिसते, पण मला अशा छोट्या-छोट्या गोष्टींमुळे इन्फेक्शन होते आणि इंडियाच्या डॉक्टरांशी आम्ही कन्सर्न केला होता. कारण म्हणजे बरेचदा आम्ही असं करतो, की आम्ही भारतात पण एक विचारून घेतो, की बाबा असं-असं झालेलं आहे काय तर. तर मग डॉक्टर म्हटले, की तुम्ही पाणीपुरी खाल्ली असेल, तुम्ही बाहेरचं खूप खाल्लं असेल. तर मी म्हणजे हा प्रश्न होता, की इथे असं पटकन बाहेर जाऊन खायचं असं काही ऑप्शनच नाही आहे. त्याच्यामुळे म्हटलं, की नाही फक्त मी मागच्या सॅटरडेला डोसा खाल्ला होता आणि 2-3 दिवस मला तसंही बरं नव्हतं. तर मी एक दिवस फक्त म्हटलं माझ्याकडनं चुकी झाली, की मी रात्रीचा शिळा भात खाल्ला दुसऱ्या दिवशी. म्हणजे मला नाही सहन झालं. तर म्हटले ठीक आहे, मी दिसायलाच एकदम स्ट्रॉंग आहे. पण बॉडी वगैरे कधी-कधी असं नखरे करते. तर ओव्हरऑल सांगायचं झालं तर आता दिवाळी आहे. सर्वप्रथम सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आता मी ओके आहे, तर काळजी करण्यासारखं काहीही कारण नाही आहे. व्यवस्थित माझं खाणं-पिणं आहे सुरू. रजत माझी व्यवस्थित काळजी घेत आहे. मी पण माझ्या तब्येतीची खूप जास्ती व्यवस्थित काळजी घेत आहे. शिळं खाणार नाही अजिबात. आणि बाकी दिवाळी आहे, तुमची छान-छान तयारी सुरू आहे. इव्हन काही लोकांनी मला Instagramवर फोटोज पण पाठवले, की आमच्याकडे असं डेकोरेशन वगैरे झालं आणि खरंच चांगलं वाटतं, की ॲज अ फॅमिली तुम्ही पाठवता. खरंच खूप मस्त वाटतं या सगळ्या गोष्टी बघून. तर एक सांगायचं झालं, तुम्ही सगळे समजूतदार आहात, माझ्यासारखे नाही. तर फराळ वगैरे खात असताना जर आटोक्यात घ्याल. कारण म्हणजे माझं एक एक्सपिरियन्स सांगते, की मी चिवडा, चकली, लाडू एकत्र जर खाल्लं ना, तर माझं पोट बिघडतं. तर आणि असं प्रत्येकाचं होत नाही. प्रत्येकाचं असं नाजूक पोट राहते असं नाही माझ्यासारखं. तर खात असताना पण थोडंसं व्यवस्थित हे करा. फटाके पण फोडत असताना काळजी घ्या सगळेजण.
मस्त मज्जा करा, मस्ती करा, फॅमिली सोबत टाइम स्पेंड करा. बाकी माझे काही व्हिडिओज जे आहे मी जे शूट केले आहे ऍडमिट व्हायच्या अगोदर ते पण अपलोड करेल. आणि दिवाळी माझी थोडक्यात कशी आहे, फुल ना फुलाची पाकळी मी कसं डेकोरेशन करते किंवा काय कसं सजवत आहे, इथे काय काय गोष्टी करणार आहे, त्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल. पण हे एक गोष्ट खूप चांगली वाटली की माझे 4 दिवस व्लॉग नाही आले, तर लगेच तुम्ही मला पटकन विचारलं की कुठे आहे, काय झालं. म्हणजे नॉर्मली मी नाही अपलोड केला व्लॉग तर मी एक कम्युनिटी पोस्ट टाकते की बाबा मी अपलोड करू नाही शकणार, पण नाही केला. एक तर तुमच्यामध्ये समज आहे आणि मला इतकं माहिती होतं की मी जर हॉस्पिटलमधून पण 2 दिवसानंतर जेव्हा मला तिसऱ्या दिवशी चांगलं वाटायला लागलं तर मी जर म्हटलं असतं की त्याच्यात मला असं कम्युनिटी पोस्ट टाकायची आहे, तर मला एवढं माहिती आहे माझ्या एवढ्या अनुभवानुसार आणि इतके सगळ्या अगोदरपासून आपलं सगळ्यांचं बोलणं असतं, तर प्रत्येक जण हेच म्हणतं की तब्येत महत्वाची आहे, त्याच्याकडे जास्ती लक्ष दे, बाकी गोष्टी तर होतच राहतात, आम्ही वाट बघू तुझ्या व्हिडिओजची. आणि ह्या कॉमेंट्स मला सतत डोक्यात असतात, त्याच्यामुळे मला माहिती आहे की सगळे खूप जास्त समजूतदार आहेत या सगळ्या गोष्टींसाठी, त्याच्यामुळे काळजी करण्याचं काही आता कारण नाही आहे. मला एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही छान तुमच्या फॅमिली सोबत दिवाळी एन्जॉय करा. सगळ्यांना माझ्याकडनं दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. सगळे जे ज्येष्ठ नागरिक आहे त्यांना सगळ्यांना आमच्या दोघांकडनं पण नमस्कार. मस्त खा प्या, मस्त राहा, एकदम बढिया फराळ करा. आणि जर तुम्हाला काही फोटोज पाठवायचे असतील डेकोरेशनचे वगैरे तर माझ्या इंस्टाग्रामवर तुम्ही पाठवू शकता. चला मी हा व्लॉग इथेच थांबवते, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.